त्यानंतर दिवसभरातील आणखी एक महत्त्वाची बातमी ज्याकडे लक्ष वेधणं अत्यंत आवश्यक आहे ती म्हणजे मुंबईतील भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयामधून धक्कादायक बातमी समोर आली। नुकत्याच शक्ती नावाच्या वाघाच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता रुद्र नावाचा आणखी एक वाघ बेपत्ता झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांनीच राणीबागेच्या संचालकांना पत्र लिहून या रुद्र वाघाबाबत सवाल उपस्थित केलेले आहेत। शक्ती वाघाचा अलीकडचाच संशयास्पद मृत्यू तर त्यामुळे प्राणी संग्रहालयाचं प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि वेळीच उपचार न झाल्यानं शक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। आता रुद्र वाघ गायब झाल्याचा दावा करून नितीन बनकर यांनी चौकशीची मागणी केलेली असून 7 दिवसात वस्तुस्थिती स्पष्ट न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे। प्रशासनाच्या मते शक्तीचा मृत्यू हा न्यूमोनियाच्या संसर्गामुळे झालेला आहे। मात्र माहितीनुसार श्वासनलिकेमध्ये हाड अडकून गुदमरून मृत्यू झाल्याचा दावा देखील होतोय। शिवाय 17 नोव्हेंबरला शक्तीचा मृत्यू झाल्यावरती 26 नोव्हेंबरपर्यंत अधिकृत निवेदन का देण्यास उशीर झाला असा सवाल बनकर यांनी या पत्रात विचारलेला आहे। वन्य प्राण्यांच्या मृत्यूची घटना दडपण्याचं कारण नेमकं काय आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। राणीबागेमध्ये शक्ती, जय, करिश्मा आणि रुद्र असे एकूण 4 वाघ प्रदर्शनासाठी होते। शक्तीचा मृत्यू झालाय, जय आणि करिश्मा देखील आहेत। मग रुद्र नावाचा वाघ गेला कुठे? रुद्रबाबत गंभीर काही घडलंय का अशी शंका उपस्थित होतीये। प्रशासनानं तातडीनं खुलासा न केल्यास आंदोलन देखील होईल असा इशारा नितीन बनकर यांनी दिलेला आहे। ते स्वतः यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। थेट त्यांच्याकडे जाऊयात। नितीन बनकरजी, आपला खूप खूप स्वागत करता न्यूज प्लॅनेटमध्ये। मात्र तुम्ही उपस्थित केलेला जो प्रश्न आहे की 4 वाघांचं नेमकं काय झालं? 4 वाघ जर त्या ठिकाणी असतील, संशयास्पद मृत्यू असतील, दिलेले अहवाल चुकीचे असतील, तर मग हे सगळं का घडतंय आणि का मुंबईकरांपासून, महाराष्ट्रातल्या जनतेपासून हे सगळं काही लपवून ठेवण्यात आलेलं आहे? माझ्या माहितीप्रमाणे राणीबागमध्ये प्रदर्शनासाठी 4 वाघ उपलब्ध होते। बरोबर। जय, करिश्मा, शक्ती आणि रुद्र। 17 नोव्हेंबर 2025 ला शक्ती नावाच्या वाघाचा श्वासनलिके न्यूमोनियाच्या आजाराने निधन झालं असं निवेदन प्रशासनाने 26 नोव्हेंबर 2025 ला प्रसिद्ध केलं। बरं। त्यावेळी मला संशय आला की जर 17 नोव्हेंबरला जर शक्ती वाघाचा मृत्यू झाला असेल तर 26 नोव्हेंबरला का त्याचं डिक्लेरेशन केलं गेलं? मी प्रशासनाला एक पत्र लिहिलं। त्या पत्रामध्ये नक्की शक्ती वाघाचं काय झालं याचा प्रश्न विचारला, तर मला उत्तर असं मिळालं की शक्ती वाघाचा न्यूमोनियाने मृत्यू झाला। परंतु माझ्या माहितीप्रमाणे शक्ती वाघाचा मृत्यू हा त्याला देण्यात येणाऱ्या अन्नाच्या हाड श्वसन नलिकेमध्ये अडकल्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला आहे आणि तो मृत्यू दडपण्यासाठी, तो अहवाल दडपण्यासाठी यांनी 7 दिवसानंतर अहवाल प्रसिद्ध केला। आणि त्या पत्रामध्ये मी दुसरी एक शंका व्यक्त केली होती की ह्या 4 वाघातील रुद्र वाघ देखील प्रदर्शनासाठी उपलब्ध नाहीये। तर त्याच पत्राच्या अनुषंगाने त्यांनी मला उत्तर दिलं की रुद्र वाघाचा मृत्यू देखील 25 ऑक्टोबर 2025 रोजी झालेला आहे। बरं। म्हणजे ज्या अर्थी 25 ऑक्टोबर 2025 ला जर रुद्र वाघाचा मृत्यू झाला होता तर त्याचं निवेदन जारी का करण्यात आलं नाही असा माझा प्रश्न या ठिकाणी प्रशासनाला आहे। कारण मी शक्ती वाघाची माहिती विचारण्यासाठी पत्रव्यवहार केला होता। म्हणजे याचा अर्थ प्रशासनाने जाणून बुजून रुद्र नावाच्या वाघाचा मृत्यूची बातमी दडपलेली आहे। आणि याच्यात गंभीर बाब अशी की सलग 2 महिन्यामध्ये 2 वाघांचा मृत्यू होतोय। ज्या ठिकाणी राणीबाग सारख्या ठिकाणी अद्ययावत अशी यंत्रणा आहे, प्राण्यांना वेळेवर त्यांचं खाणं पिणं असतं, औषधोपचार केले जातात, त्यांच्या संगोपनाची व्यवस्थित तिथे काळजी घेतली जाते। अशा ठिकाणी जर 2 वाघ 2 महिन्याच्या अंतराने जर मृत्यू पावत असतील आणि त्याचं निवेदन किंवा त्याची माहिती प्रशासन जर जनतेसमोर उघड करत नसेल तर त्या ठिकाणी शंका यायला नक्कीच वाव आहे। म्हणून माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती आहे की शक्ती वाघाचा, रुद्र वाघाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याची माहिती प्रशासनाने त्वरित जाहीर केली पाहिजे। आणि ज्या कोणी हे संगोपन करण्यामध्ये हलगर्जीपणा केला असेल, उपचार करण्यामध्ये हलगर्जीपणा केला असेल, त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे। रुद्र वाघाबद्दल माहिती देताना प्रशासन असं म्हणतंय की रुद्र वाघ जन्मताच अशक्त होता। त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की त्याला त्याच्या आईचं दूध त्यावेळी मिळालं नाही। बरं। करिश्मा नावाच्या वाघिणीचं ते पिल्लू आहे
करिश्मा वाघिणी बरोबरच रुद्र वाघ लहानचा मोठा होत होता. मग त्याची आई जर त्याच्या बरोबर होती, त्याला आईचं दूध त्यावेळी का पाजलं गेलं नाही? हं. हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जातो. त्यानंतर प्रशासन असं म्हणतंय, की त्याला विविध प्रकारचे 2-3 आजार झाले होते. त्याच्यामध्ये त्याची दृष्टी गेली होती. आम्ही उपचार करून 15 दिवसानंतर त्याची दृष्टी परत मिळवली. मग या ठिकाणी माझा सवाल असा आहे प्रशासनाला, जर त्याची दृष्टी तुम्ही मिळवू शकत होता, तर त्याचा जीव का तुम्ही वाचवला नाही? हं. जर त्याच्यावरती एवढं जर गंभीर जर त्याला आजार संलग्न झाले असतील, तर त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल का केलं नाही? किंवा वेळेवरती तुम्ही उपचार का केले नाहीत? आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळी मी पत्र लिहिलं प्रशासनाला जाब विचारला, त्यावेळी तुम्ही सांगताय की रुद्र वाघाचा मृत्यू झालाय. माझ्या माहितीप्रमाणे रुद्र वाघ 2 महिने प्रदर्शनामध्ये दिसत नव्हता. म्हणून मी सहज शंका उपस्थित केली की रुद्र वाघ कुठे स्थलांतरित केलाय की त्याचं काही काळबेरं झालंय. तर बरं. माझी शंका 100% खरी ठरली. या ठिकाणी रुद्र वाघाचा देखील मृत्यू झालेला आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये एक वाघ मरण पावला, नोव्हेंबर महिन्यामध्ये एक वाघ मरण पावला. त्याची माहिती तुम्ही 4 डिसेंबरला देताय. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी प्रशासन हे मृत्यू दडपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे, असा माझा थेट आरोप आहे. बरं, यामागचं मुख्य कारण काय असेल मग? नितीन बनकरजी, एका बाजूला प्राणी हं. संग्रहालयापेक्षा जास्त नैसर्गिक अधिवासामध्ये वाघ राहतात, वाढतात, त्यांचं संगोपन होतं. मात्र ज्या वेळेला ते अशा प्रकारे प्राणी संग्रहालयामध्ये आणले जातात, त्यावेळेला प्रशासनाची जबाबदारी वाढत असते. त्यांचं संगोपन करण्याकडे दुर्लक्ष न होणं हे खरं तर त्यांचं आद्य कर्तव्य. मग ज्यावेळेला 4 वाघांविषयी आपण बोलतोय किंवा रुद्र संदर्भात ज्या शंका तुम्ही आता मगाशी उपस्थित केलेल्या होत्या, त्यानुसार पाहायला गेलं तर मग प्राणी संग्रहालयामध्ये अशी नेमकी कुठली कारणं घडली की ज्यामुळे एकतर हे मृत्यू रोखता आले नाही, मृत्यू झाले तर मग त्या संदर्भातलं स्पष्टीकरण देण्यामध्ये हलगर्जीपणा का? माझा प्रश्न या ठिकाणी असा आहे, हं. जर तुम्ही वन्य प्राण्यांची काळजी घेण्यासाठी प्राणी संग्रहालय आहे. हं. त्या प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांना सर्व प्रकारच्या सुविधा वेळेवरती पुरवल्या जातात. त्यासाठी लाखो रुपये आमच्या नागरिकांचे खर्च केले जातात. आणि त्या ठिकाणी जर प्रशासन हलगर्जीपणा करत असेल, तर त्याचे कारण मीमांसा ही शोधलीच पाहिजे. हं, हं, त्यांनी जे कारण दिले अक्षरशः मोगम कारण आहे. कारण त्याला न्यूमोनिया झाला होता. तुम्ही सांगा, वन्यजीव आज टायगर सारखा प्राणी जो शूर असतो, कडक असतो, काटक असतो, तो न्यूमोनिया सारख्या आजाराने मरण पावू शकतो का? हं. मला त्या ठिकाणी शंका वाटते. कारण माझ्या माहितीप्रमाणे त्याला 2 दिवसापूर्वी जे खाद्य दिलं होतं, त्या खाद्यामध्ये नीट छोटंसं बारीक केलं नव्हतं. ते मोठ्या प्रमाणात दिलं गेलं होतं. त्यामुळे ते हाड त्याच्या श्वसन नलिकेमध्ये अडकलं गेलं आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर 2 दिवस तसंच त्याला ठेवलं होतं. काहीतरी त्याच्यावरती उपचार करण्याचे प्रयत्न केले गेले, परंतु त्याने काय त्याने प्रतिसाद दिला नाही आणि त्या वाघाचा मृत्यू झाला. म्हणजे याचा अर्थ अक्षम्य असा हलगर्जीपणा प्रशासनाकडून सातत्याने होत आहे. आणि हे हलगर्जीपणाचं कारण जनतेसमोर येऊ नये म्हणून त्यांनी हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित राहतो, जर 25 ऑक्टोबरला रुद्राचा जर मृत्यू झाला, तर 4 डिसेंबर पर्यंत तुम्ही जाहीर का केलं नाही? हं, हं. याचा अर्थ काहीतरी तुमच्यामध्ये काळबेर आहे. तुम्ही तो अहवाल दडपण्याचा बरोबर आहे प्रयत्न करत आहात. नितीनजी, आपण अनेक प्रकारचे संशय व्यक्त केलेले आहेत. याचा पाठपुरावा तुम्ही देखील करणार आहातच आणि या सर्व घडामोडींमागचं नेमकं सत्य काय हे आम्ही लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना दाखवत राहूच. धन्यवाद. तुर्तास तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.